अंबादास दानवे बोलतायत, थेट जाऊयात. शिंदे गटाचे थोडी सगळे लोक जे शिंदे गटामध्ये ते अर्धे लोक भारतीय जनता, जर आमदार बघितलं ना आता ओपन 14-15 आमदार तर जे भारतीय जनता पार्टीचे ते काही शिंदेचे नाहीच आहे. आणि त्याच्यामुळं शिंदे गट हा सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा आहे. भारतीय जनताने जेवढं काम सांगितलं तेवढंच करायचं, जेवढी भाकर दिली तेवढीच खायची, असं शिंदे गटाचं अस्तित्व आहे. आणि हेही अस्तित्व फार दिवस राहील असं वाटत नाही. निधी वाटपाचा सुद्धा आता मुद्दा त्यांनी काढला होता. तर साधारणतः महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुद्धा निधी मिळत नाही म्हणून ज्यावेळेला बंडखोरी झाली होती त्यावेळेला सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पुन्हा एकदा त्या मुद्द्याचा उच्चार झाल्यासारखं वाटतं. हे बघा, यांनी ज्या पद्धतीनं 3 वर्षात उधळपट्टी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये, ती जर उधळपट्टी जर बघितली तर आता निधी कोणाला मिळेल असं मुळीच वाटत नाही. निधी मिळणं न मिळणं हा मुद्दा आता सवयी वाईट लागलेल्या आहे ना. आता त्याच्यावर जर नियंत्रण सरकार ठेवत असेल निधीच्या विषयी तर मला असं वाटतं ह्या सरकार म्हणून ह्या योग्य गोष्टी सरकारकडून होतात असं मला मानावं वाटतं. विरोधात असूनही मी बोलतो, कारण शेवटी राज्य महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा निधी भेटत नाही वगैरे हा मुद्दा, त्यांनी त्यावेळेसही निधी भेटत नाही म्हणून गद्दारी केली होती. मग त्यांच्याबरोबर मागच्या ह्या वर्षभरात आणि त्याच्या आधी वर्षभरात एकत्र तर ते बसलेलेच आहे ना. त्याच्यामुळे या मुद्द्यात कोणताही दम नाही. सगळ्यात महत्त्वाचा दम राजकीयदृष्ट्या पूर्णपणे यांची कोंडी होती, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ज्या पद्धतीने आता भाजपने आरोप केलेला आहे की पहिले एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे आणि त्यानंतर आम्ही करतोय, तर युती हे एकत्र आहेत आणि युतीमध्ये यांच्या करार झालेला कुठल्या पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता घ्यायचा नाही. आणि त्याचबरोबर अजितदादाला पण अशाच प्रकारे एनसीपीचे पण घेतात. तर कुठेतरी दोन्ही पक्षाला संपूर्ण वरती व्हायचं आहे असं होतंच. असं भारतीय जनता पार्टीने जे जे केले ते तसंच आहे ना. आज भारतीय जनता पार्टीतले जे 100-125 आमदार आहे त्यातले 80-90 आमदार तर असेच आहे ना. कोणी काँग्रेसमधून घेतलेले, कोणी शिवसेनेतून घेतलेले, कोणी राष्ट्रवादीतून घेतलेले, कोणी आमच्याकडून घेतले, असेच सगळे लोक आहेत. भारतीय जनता पार्टीची नीती आहे. भविष्यामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्यात, विरोधक कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दिसत नाही. कारण सगळेच जे आहेत ते माजी नगरसेवक पासून तर सगळेच जण आता पदाधिकारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.